सलामीची जोडी मैदानावर पाहतो आपण संजय पाटील आणि दुसरा फलंदाज आहे ब्रियेश परदेशी, जो काळुंदरे गावातील एक नामांकित खेळाडू, बराचसा क्रिकेटचा अनुभव आणि पाहतोय 40+ वय आणि 40+ वयानंतर या ठिकाणी देखील या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय आणि ही स्पर्धा देखील आपण पाहतोय तर रायगड विभागातील नामवंत खेळाडूंची ही स्पर्धा पाहतोय आपण 40+ ग्रामीण 40+ मॅच. सामन्याला सुरुवात होते, पंचांची खूण येते, पाहतोय आपण विवेचना देखील मैदानावर सजली जाते. तर सुरुवातीचा चेंडू पाहूया. पहिला चेंडू पाहतोय, ऑफ ड्राईव्ह केला जातोय, चेंडूचा डेब्यू पॉइंट ठिकाणी पहिल्या चेंडूवर चांगला समाचार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आला हा दर्जेदार बहारदार देखणा 6 चौकार, 4 धावा, सुंदर 4 धावा. पहिल्याच चेंडूवर सुरुवात केली 4 धावेने. पहिल्या चेंडूवर आक्रमकता या ठिकाणी फलंदाज संजयच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर आल्या 4 धावा. सुरुवात मात्र सुरेख पाहायला मिळतोय फलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज पाहिला पण थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि हा चेंडू मात्र फलंदाजाने सुरेख ओळखला आणि ऑफ ड्राईव्ह करत चेंडू डीप पॉइंट क्षेत्राकडे पाठवलं 4 धावे करता. पाहूया या ओव्हर मधील दुसरा चेंडू. हा चेंडू कडक प्रहार आहे, उंच चेंडू आहे, लांबी गाठेल का? आणि यावेळी पाहतोय हा एक अजून दर्जेदार बहारदार असा हा षटकार. चौकारानंतर आला हा दुसऱ्या चेंडूवर आणखीन एक मोठा फटका, 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडूवर कमवल्या गेल्या, 2 चेंडूवर मिळवल्या गेल्या संजयच्या बॅटिंग मधून आपण पाहिल्या तर 10 धावा. सुंदर बॅटिंग 2 चेंडू मध्ये पाहतोय. 10 धावावर आक्रमक अशी फलंदाजी. 2 चेंडूवर 10 धावा होत आहेत. नक्कीच गोलंदाज पाहूया पुढचा तिसरा चेंडू कशा पद्धतीने टाकेन. गोलंदाज आहे हरेश केणी. षटकातील तिसरा चेंडू. हा चेंडू फटका ऑफ केला जातोय. चेंडू आहे दरम्यान शॉर्ट सिलमेडन ठिकाणी चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक सिंगल धाव चोरली जाते संजयच्या माध्यमातून. सिंगल धाव ऍड होते स्कोरबोर्डवर. सांगी स्कोर पाहायला मिळेल 11 धावा. षटकातील आहे पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज असेल. पाहतो ही स्पर्धा 2 सामन्यांमध्ये. एक आहे टीम काळभैरव चिंचवाडा वर्सेस मॉर्निंग T12. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू खोलगट टप्प्याचा चेंडू, सुंदररित्या चेंडू आपल्याला सुरक्षितरित्या हा चेंडू खेळून काढलाय फलंदाजाने आणि किपरने देखील सुंदररित्या चेंडू अडवला. धाव घेण्याचा वेळ नाही, प्रश्न नाही आहे. दरम्यान यावेळी पाहतोय आपण एक सुंदर चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू. स्कोर थांबतोय पुन्हा एकदा 11 धावसंख्येवर. षटकातील आहे पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू खणून काढतो. चेंडू समोर खेळला जातोय लॉंग ऑन क्षेत्राकडे. चेंडूची चांगलीरित्या फिल्डिंग केली जाते. थ्रो देखील उत्तम केला जातोय आणि त्या दरम्यान बिजेश आपल्या स्वतःचा अकाउंट ओपन करतोय 1 धावेने आणि सांगी स्कोर पाहतो आपण तर धावा झाल्यात 12. मॉर्निंग T12 वर्सेस आपण हा सामना पाहतोय काळभैरव चिंचवाडा संघ. पुन्हा एकदा या बॅटिंग बोलावर येईल फलंदाज संजय. हा चेंडू पाहतोय हलकासा शॉट आहे. दरम्यान पाहतोय आपण शॉर्ट स्क्वेअर लेग ठिकाणी चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक सिंगल धाव घेतली जाते. 1 धावेच्या मदतीने सांगी स्कोर पाहायला मिळेल 13 धावा. पहिल्या षटकांची देखील या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये अतिरिक्त कुठलाही प्रकारचा चेंडू टाकला नाही, परंतु या षटकामध्ये धावा जमवल्या संजय या फलंदाजाने. वैयक्तिक 12 धावा जमा केल्या आणि 1 ब्रिजेश याने. तर पहिला पण मागच्या मॅच मध्ये सुंदर अशी इनिंग्स केली. लगभग 50 पेक्षा जास्त 20 चेंडूमध्ये 63 धावांची भरपूर अशी खेळी करणारा सचिन या फलंदाजाला या ठिकाणी प्राइज आलेला आहे. बसंत सकमाळ मामा यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाची या ठिकाणी त्यांना बक्षीस आलेलं आहे.
तर सुंदर बॅटिंग आणि काय बक्षीस मिळणार नाही, कारण पाहिला पण 20 चेंडूमध्ये 63 धावा या ठिकाणी काढल्या आणि 5वा गडी आपल्याला या ठिकाणी 5वा फलंदाज या ठिकाणी ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलं असा हा 5वा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. तर या दुसऱ्या षटकातील पाहूया. पहिला चेंडू दरम्यान हा चेंडू कार्पेट पद्धतीने चेंडू जातोय लॉंगा ठिकाणी. क्षेत्ररक्षक थोडंसं लूज पाहायला मिळतंय. गचा क्षेत्ररक्षण त्या दरम्यान दुसऱ्या धावेला या ठिकाणी संधी मिळते. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा या ठिकाणी मोजल्या जातात स्कोअर बोर्डवर आणि सांगी स्कोअर पाहूया तर एकूण धावा झाल्यात 15 धावा. पहिला पण मागचा सामना 80 धावा लगभग 79 धावा, परंतु एक ओव्हर शिल्लक ठेवून या ठिकाणी त्या धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे पाहूया हा मैदान आहे बॅटिंगसाठी सुसज्ज असा मैदान आहे. बॅटिंग या ठिकाणी पूर्णपणे चालली जाते आणि चांगले स्ट्रोक या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक दमदार स्ट्रोक आपण पाहिला तर हा आला उत्तुंग असा षटकार चौकार 1 बाउन्स चौकार. चौकार पाहिला आपण. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन ट्राय केला जातोय. चेंडू पाहिला आपण क्षेत्ररक्षक डीप आहे त्या ठिकाणी त्यांना चेंडू आडवेपर्यंत फेकेपर्यंत या ठिकाणी फलंदाज संजय कमवतोय आपल्या संघासाठी. 1 धाव घेतोय आणि एका धावेच्या वाढीने सांगी स्कोर होतोय 20 धावा. दुहेरी दशक आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडूचा जर आपण विचार केला तर चेंडू झालेत या षटकातील 3, म्हणजे एकूण 9 चेंडूमध्ये या ठिकाणी 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात आपण जर पाहिली पहिल्या षटकामध्ये तर 2 चेंडूवर 1 चौकार आणि 1 षटकार पाहिला होता. त्यानंतर पाहिला आपण चांगली अशी गोलंदाजी देखील गोलंदाजच्या माध्यमातून झाली आणि कुठेतरी फुगीर आकार हा या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी पाहतो आपण चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय आणि चेंडू शरीराचा वेध घेतोय. यावेळी पाहतो आपण कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, डॉट चेंडू. हॅलो, याच दरम्यान आपण पाहतोय वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच शशिकांतजी तुकाराम भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर प्लीज. आपली जागा व्यासपीठावर आहे, आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. खरोखरच व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच शशिकांतजी भोईर, देवास ट्रॉफीचे उत्कृष्ट आयोजक शशिकांतजी भोईर आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं प्लीज. नक्कीच चिचपाडा या गावामध्ये नाईट रजनीचं आयोजक करता आणि नाईट रजनीमध्ये आम्हाला नक्कीच संधी मिळत असते या ठिकाणी आणि त्या नाईट मॅचेस पाहण्यासाठी आम्ही जरूर या ठिकाणी येत असतो. तर मैदानावर येऊया. विकेटचं पतंग तर पाहूया पुढचा चेंडू षटकातील दरम्यान सुंदर फटका, जोरदार फटका आहे, परंतु कॅच होईल का? यावेळी पाहतोय आपण हा थोडासा कमजोर स्ट्रोक आणि ही पकडली सुंदर कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. पाहिलं आपण अगोदरच्या चेंडू ब्रिजेश आऊट झाला, त्याच्यानंतर ही लगो तो पोचतो ना पोचतो खेळाडू कक्षामध्ये, तर दुसरा देखील फलंदाज या ठिकाणी नेक्स्ट बॉलवर या ठिकाणी आऊट होतोय, तो म्हणजेच संजय. सुंदर फलंदाजी केली. 2 पाहिलं आपण 2 लगावले चौकार, 1 षटकार आणि विनंती करेन आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. विनंती करेन काळभैरव चिचपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती करेन का आपला अतिरिक्त 12वा प्लेयर्स या ठिकाणी पाठवायचा आहे. खेळाडूंची नावे माहिती नाहीत. विनंती करतोय आपणास शेवटचा प्लेयर पाठवला तरी चालेल आपला. तर या ठिकाणी पाहतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी वाजवी झाले. 2 षटकांचा आपण विचार केला, 2 षटकामध्ये एकूण धावसंख्या पाहायला मिळेल. स्कोअर बोर्डवर धावा होत आहेत 20 धावा, 2 विकेट गमावून 20 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज कपिल परदेशी.
या टीमचं संघमालक पाहूया. संघमालकाची जबाबदारी कशी पद्धतीने निभावतात. यावेळी पाहतो आपण ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, स्वतः किपर येतोय चेंडू पकडण्यासाठी. चेंडू अडवला, त्या दरम्यान पंचांचा देखील इशारा येतोय. हा चेंडू वाईट असला तर पाहिला पण ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू होता आणि यावेळी वाईट चेंडू डिक्लेअर केला. एक अतिरिक्त रन, अतिरिक्त धाव आणि सांगी स्कोर पाहूया तर एका धावेने पुढे सरतोय 21 धावा. षटकातील आहे पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज, फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यावेळी पाहूया चेंडू मारता आला नाही फलंदाजाला. सुंदर चेंडू पाहायला मिळते. लगभग फुलटॉस चेंडू म्हटलं तर लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू असतो आणि हा चेंडू या ठिकाणी फलंदाज समजू शकला नाही. जास्त या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला नाही. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू उंच मारला जातोय, हवेमध्ये आहे कॅच स्वरूपात, परंतु कॅचचं रूपांतर पूर्णपणे होईल का आणि कॅच घेतली जाते फिल्डरच्या माध्यमातून आणि तिसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरी विकेट तंबूच्या श्रेयाला. तिसरा फलंदाज बाद होतोय प्रवीण. वैयक्तिक 0 धावसंख्येला 2 चेंडू खेळला. आपल्या संघासाठी काही न करता या ठिकाणी डकच्या स्वरूपात खेळाडू कक्षामध्ये जाताना पाहतोय. त्याच्या जागी होते नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर फलंदाज येतोय नितीन म्हात्रे. पुढचा चेंडू खोलगट टप्प्याचा चेंडू, फॉलोथ्रो मध्ये चेंडू खेळू काढतोय. यावेळी धाव घेण्याचा प्रश्न येत नाहीये. सुंदर चेंडू आपण पाहिला, सुरक्षात्मकता चेंडू खेळून काढलाय. आणखीन एक दर्जेदार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, डॉट चेंडू. पुढचा चेंडू पाहूया कपिलाच्या बॅटीतील. दरम्यान यावेळी थोडीशी लूज क्षेत्ररक्षण केलं जातोय. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाकडे आणि चेंडू अडवला जातोय, थ्रो केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल धाव फलंदाजाच्या माध्यमातून घेतली जाते. एका धावेची वाढ, सांघिक स्कोर पाहायला मिळेल 23 धावा. 3 विकेट गमावून 23. षटकातील पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, स्ट्रोक जोरदार माराचा होता, परंतु पाहिला आपण बॅट आणि बॅट याच्यामधून लगभग चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेला आणि यावेळी पाहिला तर सुंदर चेंडू गोलंदाजच्या माध्यमातून पाहिला. गोलंदाज कपिल याची गोलंदाज आतापर्यंत टाकलेले चेंडू 5 आणि 5 चेंडूचा विचार केला, एक सफलता आणि एक सिंगल रन. यावेळी पाहतो आपण सुंदर चेंडू, स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. सुंदर या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. चांगली फिल्डिंग केली जाते. तर पाहिला आपण शेवटचा चेंडू जोरदार स्ट्रोक खेळला होता फलंदाजाने. फॉलोथ्रोमध्ये स्वतः गोलंदाजाने हा चेंडू अडवला. काही क्षण पाहिला आपण हातामध्ये फुल टॉस पद्धतीने आलेला कॅचच्या स्वरूपात हा चेंडू होता आणि याचा रिझल्ट पाहूया काय आहे. दरम्यान फलंदाज होतोय कॅच आउट. आणखीन एका विकेटचं पतन होतोय. आणखीन एक खेळाडू तंबूच्या श्रेयाला जातोय. फलंदाज बाद झाला नितीन म्हात्रे. हा देखील 0 बाद होते. लगभग पाहिला आपण तर 2 फलंदाज 0 बाद झालेत आणि 2 फलंदाज हे एकेरी स्वरूपात एक धाव करून बाद झाले. म्हणजे थोडीशी चांगली सुरुवात केली संजय याने, परंतु दुसऱ्या फलंदाजाला चांगली पार्टनरशिप या ठिकाणी करता आली नाहीये. कारण चांगली अशी होणारी गोलंदाजी आपण पाहतो या मैदानावर. या गोलंदाजी पुढे फलंदाज आपली आक्रमकता काहीच सिद्ध करू शकत नाहीये. तर नवीन येते फलंदाज शिवाजी भोपी. 4थ्या षटकासाठी ते गोलंदाज विश्वास पाटील. स्ट्राईक आहे संजय. पाहूया षटकातील पहिला चेंडू. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केला जातोय. व्यूहरचना पाहतोय आपण या ठिकाणी, सुंदर अशी व्यूहरचना आणि त्या पद्धतीने होणारी सुंदर अशी गोलंदाजी देखील या मैदानावर आपण पाहतोय. तर षटकातील आहे पुढचा चेंडू.
हा चेंडू पाहतोय फर्स्ट स्लिपकडे चेंडू होतोय, चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान सिंगल धाव करण्यासाठी संधी मिळते फलंदाजाला. एक धाव या ठिकाणी चोरली जाते आणि एका धावेच्या वाढीने सांगी स्कोर पाहूया तर धावा होत आहेत 24 धावा. 4 विकेट गमावून 24 धावा. तर पाहिलं आपण चौथी षटक प्रगती पथावर आहे. 6 षटकांची मॅच आहे. पाहूया हा चेंडू पाहतोय आपण गलीच्या दिशेने आणि उत्तमरित्या कॅच घेतली जाते. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. सुरुवातीपासून चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डिंगच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग होताना पाहतोय आपण या ठिकाणी मॉर्निंग 12 टीमच्या माध्यमातून. कालभैरव चिंचवाडा संघाकडून चांगलं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. तर पाहतो आपण नवीन फलंदाज जातोय राजेश मडवी. पाहिलं आपण आतापर्यंत 5 विकेट या ठिकाणी आउट झालेत आणि 5 विकेटच्या नुकसानीमध्ये स्कोअर बोर्डवर 10 धावा पाहायला मिळत आहेत. 24 धावा. गोलंदाज सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार विश्वास पाटील. अखुटप्प्याचा चेंडू पाहतोय आपण. हलकासा चेंडू टॅप केला जातोय. फॉलोथ्रोमध्ये चेंडू आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडू अडवतोय. यावेळी कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणखीन एक सुंदर चेंडू आपल्या षटकातील या ठिकाणी डिलिव्हरी करताना पाहतोय हा गोलंदाज विश्वास पाटील. विश्वसनीय अशी ही गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच या ठिकाणी या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील आहे पुढचा चेंडू. विश्वासचा चेंडू एक बॉल पुढे येऊन सरळ मारला जातोय. चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातोय. पाहिला आपण कॅच देखील होती. कॅच या ठिकाणी ड्रॉप झाले. सुंदर चेंडू अडवलाय आणि यावेळी पाहतोय तर या स्टोकवर आली एक सिंगल धाव. धावसंख्या पाहायला मिळेल 25 धावा. पाव षटक झळकलं जातंय. पाव शतकीय धावा या ठिकाणी सांघिक होत आहेत आणि चेंडू झालेत 3 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा चेंडू पाहतोय सेकंड स्लिपच्या दिशेने जातोय. लेग बायचा इशारा येतोय पंचाकडून. एका धावीची वाढ. स्कोअर पाहायला मिळेल 26 धावा. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने या ठिकाणी धावा जमा होत आहेत. मोठा स्ट्रोक आपण पाहिला. बरेचसे चेंडू झाले परंतु मोठा स्ट्रोक अजूनही या फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाही. दरम्यान हा चेंडू पाहतोय डीप स्क्वेअर या ठिकाणी येतोय. चेंडू अडवला जाईल का. सीमारेषे नजदीक चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेक केली जाते. त्या दरम्यान पाहतोय दुसरी धाव देखील घेतली जाते फलंदाजच्या माध्यमातून. सांघिक स्कोअर पाहायला मिळेल 28 धावा. आतापर्यंत झालेत 4 षटक. 4 षटकांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये लगभग धावा आल्या होत्या 13. असं वाटलं हो की नक्कीच धावा आपल्याला 50-60 पेक्षा जास्त धावा या 4 षटकामध्ये पाहायला मिळतील. परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली संतोष या गोलंदाजाने आणि आपल्या षटकामध्ये दिल्या केवळ 7 धावा. तिसरं षटक टाकलं कपिल या गोलंदाजाने. त्याने आपल्या षटकामध्ये धावा दिल्या 3 धावा आणि चौथ्या षटकामध्ये विश्वासाची विश्वसनीय गोलंदाजी पाहिली तर या षटकामध्ये दिल्या एकूण फक्त 5 धावा. टोटल स्कोर आपण पाहतोय तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. अजून 2 षटकं बाकी असतील. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी खेचल्या जातील. यावेळी पाहतोय आपण सुंदर चेंडू. मिडियम गतीचा चेंडू. थोडासा फसवा चेंडू. थोडासा टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्या बाजूने चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. सुंदर चेंडू. डॉट पद्धतीचा चेंडू. गोलंदाज संजय केणीच्या गोलंदाज. हा पाहतोय आपण थोडासा लूज चेंडू. लूज चेंडूवर फुल समाचार या येतात 6 धावा. हा आला बराचशा चेंडू नंतर मोठा फटका. 6 धावांचा फटका. फलंदाज संजय घरजच्या बॅटीतून आलाय बऱ्याचशा कालावधीनंतर म्हणजे बऱ्याचशा चेंडू नंतर. याच दरम्यान आपण पाहतोय क्रिश केबल नेटवर्कचे प्रोपरायटर संजय वास्कर आमचे भाऊजी यांचं इथं आगमन झालेलं आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल तुमचं संजय वास्कर शेठ. नक्कीच अतिथी देवो भव
आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तर येऊया मैदानावर. एक सिंगल धावच्या मदतीने सांगी स्कोर 35 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाज देखील हुशार पाहिला. आपण त्याच्यापासून देखील चेंडू आणखीन थोडा पुढे टाकला. शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकला आणि त्या दरम्यान चेंडू कसा बसा या ठिकाणी खेळून काढला फलंदाजाने. धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा मौका नाहीये. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटीच्या पट्ट्यात आला नाही. काय जबरदस्त गोलंदाजी होते 5व्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे अगोदरच्या 3 गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच्यावर पावलावर पाऊल या ठेवताना दिसतोय हा गोलंदाज. यावेळी पाहतोय हवेमध्ये उडालेला झेल किपरच्या क्षेत्राकडे आणि फलंदाज होतोय कॅच आउट. आणखीन एका विकेटचं पतन. 6 गडी बाद स्कोर पाहायला मिळेल. धावा आहेत एकूण 35. पाहूया. नक्कीच प्रेक्षकांची देखील इच्छा आहे की शेवटचं षटक चाचू या गोलंदाजाने टाकावी अशी प्रेक्षकांची तर नक्कीच चाचीकडून अपेक्षा आहे षटक टाकण्याची. नक्कीच चाचू म्हटलं तर ओपनिंग करायची आहे. बरोबर. मग कशाला तमचा. नाही पण चाचू यांची जबरदस्त गोलंदाजी. मी बऱ्याचशा सामन्यामध्ये त्यांची गोलंदाजी पाहिली. जबरदस्त गोलंदाजी आहे. आम्ही मोहपाडा क्षेत्रामध्ये देखील त्यांची गोलंदाजी पाहिली, बॅटिंग पाहिली. सुंदर अशी बॅटिंग देखील आहे, गोलंदाजी देखील चांगली आहे. परंतु यावेळी त्यांनी दुसऱ्या फिल्डरला या ठिकाणी चान्स दिलाय गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज प्रवीण गोंधळी. षटकातील पाहूया. पहिला चेंडू. लेग स्वीप करण्याचा प्रयत्न, लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टप्पा पडला. थोडीशी उसली घेतली आणि लगभग शरीराला चेंडू आदळला आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव फलंदाजाच्या माध्यमातून काढण्यात आली. एका धावीची वाढ सांगी स्कोर पाहायला मिळेल. धावा होत आहेत 36 धावा. तर शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक हे म्हटलं जातं परंतु या हाणामारीचं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल का. षटकातील आहे दुसरा चेंडू. अखुटाप्याचा चेंडू. जोरकस फटका आहे. पाहूया या ठिकाणी कॅच होईल का आणि सुंदर कॅच घेतली जाते सीमारेषा नजदीक. आणखीन एका विकेटचं पतन. यावेळी फलंदाज बाद होतोय सचिन परदेशी. याची खेळी संपुष्टात येते. सुंदर स्ट्रोक खेळला होता, दमदार स्ट्रोक होता परंतु पाहिले आपण त्याची लांबी थोडीशी कमी पडली. उंची सुरेख होती परंतु लांबी तो पूर्ण करू शकला नाही आणि त्या ठिकाणी असलेल्या क्षेत्ररक्षकाने हा सुंदर झेल टिपला आणि विकेटचे पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. तर आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 7. सांगी स्कोर पाहायला मिळेल 36 धावा. नवीन फलंदाज येतोय नंदू घरत. नंदू घरत आणि संजय घरत ही जोडी नक्कीच आपल्याला मैदानावर खेळताना पाहू आपण. दरम्यान हा चेंडू अफिल मैदानावर या ठिकाणी फिल्डरला जातोय आणि हा सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली डिलिव्हरी या दरम्यान गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्कोर थांबलेला आहे. धाव सलग पाहतोय आपण तर 36. षटकातील पुढचा चेंडू. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू एस्ट्यानवर ऑफ एसटीला चाटून चेंडू जातोय आणि यावेळी पाहतोय आपण तर बेलसी खाली जमिनीवर पडली जाते आणि फलंदाज स्टंपच्या रूपामध्ये बाद. हिट विकेट. हिट विकेट होते. खेळताना बॅट स्टंपला लागली. दरम्यान त्यांच्या जागी जाईल नवीन फलंदाज सुरदास पाटील जातोय नवीन फलंदाज. मॅन फ्रॉम वाघेली गावचे हे खेळाडू पाहतो आपण सुरदास. आणि वाघेली गावचे म्हटलं तर आणखीन काळूराम भोईर हे देखील 40+ मध्ये चांगली गोलंदाजी करतात. आणि तर पाहूया पुढचा चेंडू.
हा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय. आतापर्यंत जेवढे गोलंदाजचे या ठिकाणी वापर झालाय एकापेक्षा एक सरस अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तर अजून शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू, कुठला अंक असेल या शेवटच्या चेंडू. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज कॅच आउट. मेडन ओव्हर, शेवटच्या चेंडूवर आउट नाही ना? आउट 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 दिलंय. तर शेवटचं षटक आपण पाहिलं, जे प्रेक्षकांना वाटलं होतं शेवटचं षटक चाचू यांनी टाकावं, परंतु चाचू यांनी दिलेले चांगली मी तर म्हणेन कार्य की दुसऱ्या गोलंदाजाला या ठिकाणी त्यांनी 6 चेंडू टाकण्यासाठी जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी चांगली या ठिकाणी पाहायला मिळेल प्रवीणच्या माध्यमातून. तर पाहिलं आपण तर मेडन चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त एक धाव लेग बाईच्या रूपामध्ये या ठिकाणी गोलंदाजीने दिले. तर पाहतोय आपण पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धाचा आपण विचार केला तर 6 षटकांमध्ये धावा जमवल्या गेल्या. एकूण 36 आणि 37 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. कालभैरव चिंचवाडा संघासाठी या ठिकाणी आव्हान असेल. तर पाहूया या ठिकाणी हे आव्हान कसं पेललं जाईल. आणि साथी समाजाचे आमचे सहाय्यक कॉमेंटेटर संदीप पाटील सर, तर नक्कीच या सर. क्या बात है, तो जरूर बधाई हो प्रवीण, क्योंकि मेडन और फेंकना, 50 रन बनाना, हैट्रिक प्राप्त करना, ये गौरव की बात होती है और बिल्कुल वो गौरव आपने हासिल किया है. मानो इस मैच में देखा जाए तो इस प्रतियोगिता में टीम द्वारा यहाँ पर अच्छा योगदान तो नहीं हुआ, क्योंकि देखा जाए तो ये मैच जरूर है उस मुकाम के ऊपर जो निर्णायक तो नहीं बोल सकते हम, क्योंकि सिर्फ औपचारिकता से ये मैच खेला जा रहा है. तो ये जीत खाली आपका आत्मविश्वास बढ़ा सकती है, ना कि आपको आगे ले जा सकती है. लेकिन देखना है जीतेगा कौन, ये भी बड़ा सवाल है. तो अगला मैच जो होगा वो मैच मेरे हिसाब से काफी इम्पोर्टेंट है इस 40+ ग्रामीण 40+ मास्टर राइगर प्रीमियर लीग में, क्योंकि दोनों जो टीमें हैं, दोनों टीमों ने एक मुकाबला 2 मुकाबले जीते. तो ये जीत उनके लिए अनिवार्य है. एक तरफ स्वराज और पटघा टीम जो 2 मुकाबले जीती है, तो दूसरी तरफ विघ्नहर्ता अलीबाग टीम जो 2 मुकाबले जीते हैं. तो ऐसे में देखा जाए तो ये काफी बड़ा मुकाबला होगा इन दोनों टीमों के बीच में. बिग फैट बिल्कुल सुपर 8 में आपका रास्ता क्वालिफाई कर सकता है. तो चलो, दोनों टीमों के कप्तान से गुजारिश है, स्वराज शौर्य पड़गे टीम के कप्तान नीनाथ जी तारेकर और दूसरी तरफ विघ्नहर्ता अलीबाग टीम के कप्तान सुहास जी झिराटकर साहब. तो आइए दोनों कप्तान टॉस के लिए प्रस्थान कीजिए. तो ये मैच चल रहा है. गुड मॉर्निंग T12 गेम ऑन. यस, ओके. गुड मॉर्निंग T12 और विपक्ष हम देख रहे हैं काल भैरव चिंचपाड़ा. यस, क्या बात है. दोनों टीमों का अब ये होम ग्राउंड.
हाँ जरूर यहाँ पर देखा जाए तो, और गेंद जाएगी बाहर। यस, इशारा तो वहां पर दर्शक बता रहे हैं कि क्या है। हाँ, 6 का इशारा है। क्या बात है। प्रवीण गोंदली, ये देखिए फिर से एक बार उठाने की कोशिश, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। अब ये 1 बाउंड सीमा पर 4 रन, यानी कि टारगेट जो है 37 का टारगेट है। तो देखना है 37 एक आसान सा लक्ष्य जरूर देखने को मिल रहा है। गुड मॉर्निंग T12 द्वारा पहले बल्लेबाजी की, लेकिन आज उनका दिन नहीं था। नाम गुड मॉर्निंग, बिल्कुल आज गुड मॉर्निंग उन्होंने की थी। लेकिन यहाँ पर फील्डिंग अच्छी हुई, 2 रन जरूर यहाँ पर पूरे किए। तो इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए 13 रन। तो टॉस करेंगे इस ओवर के बाद। तो नीना जी यहाँ पर आ चुके हैं और दूसरे हमारे विघ्नहर्ता के कप्तान राहुल सुहास जिराटकर। और ये देखिए एक और शानदार चौका। बिल्कुल ये गुस्से से बल्लेबाजी हो रही है, क्योंकि सुबह हमारे यहाँ पर पहले मुकाबले में वो 12th मैन में थे। तो इतना बड़ा खिलाड़ी आपने क्यों बिठा कर रखा? इतना पावरफुल स्ट्रोकर आपके सामने था तो उन्हें क्यों बिठाया, ये सवाल उठ रहा है अब। तो जब आपकी तो बिल्कुल यहाँ पर स्कोर है 18 रन, 37 का पीछा करना है। तो कपिल परदेसी कैप्टन है इस टीम के, और जब पत्रकार परिषद होगी तो उसमें बिल्कुल वो सवाल आपसे पूछेंगे कि इतना पावरफुल बल्लेबाज आपने पीछे क्यों रखा, तो उसका जवाब आप ढूंढिए कपिल जी। और हमारे चाचू खड़े, क्योंकि यहां से इशारा हो रहा था कि गेंदबाजी आप कीजिए, गेंदबाजी आप कीजिए। जस्टिन लैंगर ऑस्ट्रेलिया के जो खिलाड़ी थे, उनकी हैट जो हैट है वो जस्टिन लैंगर की है। और बिल्कुल वो पहले से आपकी आदत है, पहले से वो पहनते, जब वो पुराने जमाने में खेलते थे तब चाचू वही हैट पहनते थे। और ये देखिए गेंद जाएगी 6 रन, 4 रन। हाँ बिल्कुल प्रवीण भाऊ, सवाल तो उठने ही है। संदीप पाटील, आज भरपूर चिंचपाडा गावात भरपूर प्रश्न उपस्थित होणार आहेत, कारण जो खेळाडू मेडलवर टाकू शकतो, जो चांगली सलामी देऊ शकतो, त्याला तुम्ही 12 म्हणून का बसवला होता? यस बिल्कुल बिल्कुल, सागर पाटिल है वहां पर। तो सागर के लिए हर कैच के लिए 100 रुपए का इनाम है विकास केनी इनकी तरफ से। हाँ टॉस टॉस। नरेश दादा पाटील यांना विनंती आहे की आपण टॉस करायचा आपल्या शुभ हस्ते। नरेश दादा या, आमचे मोहाचे एक उत्कृष्ट जुने क्रिकेटर, मोहागाव नाव आहे, मोठा नाव आहे नरेश पाटील यांचं। आणि यस यस नक्कीच आम्ही भाऊ खरोखरच जेवढे खेळाडू आहेत त्यांचे जेव्हा नावं येतात ना, तेव्हा नक्कीच आत्मविश्वासाने, नक्कीच अभिमानाने आम्ही सांगतो, कारण आम्ही जवळून या लोकांचा खेळ पाहिलाय। कारण आम्हाला देखील या क्षेत्रामध्ये किमान 25 वर्ष झाले आहेत। तर यस भाऊ टॉस आपण करायचा व्यासपीठावरती। 3 यस
उद्या येऊ आणि हा यस घेऊ शकता आता आपण. तर जाऊया आपण टॉसकडे. एका बाजूला आपण पाहतोय अलिबाग संघ आपण पाहतोय विघ्नहर्ता त्याचे संघ नायक आहेत निश्चितच आपण पाहतोय श्वास जिराटकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या विभागातील संघ नायक निनाद तारेकर. तर दोन्ही संघांचा विचार केला दोन्ही संघातील खेळाडूंनी 50-50 धावा लावलेत आपले वैयक्तिक. निनाद तारेकर असेल त्याचबरोबर सचिन घरत असेल. तर आता मात्र त्यांची अस्तित्वाची लढत आहे दाखल होण्यासाठी ही लढत असणार आहे एक अस्तित्वाची लढत असणार आहे. आपण तर नरेंद्र दादा यांच्या शुभ असते कोण मागतोय हेड्स कॉल. तर टॉस जिंकलाय निनाद तारेकर संघनायक आपण पाहतोय शौर्या 11 आणि निनाद काय म्हणशील अस्तित्वाची लढत आहे आणि समोरचा संघ देखील ताकदवर आहे. क्या बात. दोन्ही संघ विचार केला तर किती धावांची नक्कीच आपण किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आपला. नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करणार. समोरची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे चांगली खेळते 2 मॅच जिंकून आलेली आहे आम्ही पण 2 मॅच जिंकून आलेले आहे तर चांगला क्रिकेट होईल. तर नक्कीच आपण ज्या वेळेला ऑक्शन 16 पाहिला त्यावेळेला तुम्हाला ट्रॉफी दाखवण्यात आली त्या ट्रॉफीकडे तुमचं लक्ष असेल का. नक्कीच ट्रॉफीकडे बघूनच खेळतोय सध्या तरी आम्हाला सुपर 8 मध्ये जाण्याचा फुल प्रयत्न आहे आमचा. तर विश ऑल दी बेस्ट निनाद तारेकर. सुहास काय म्हणशील कारण अलिबाग येथून तुम्ही खेळण्यासाठी इथं उपस्थित झालात आपले खेळाडू देखील पाहिले तर सचिन घरत एक अष्टपैलू खेळाडू आहे जो ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आज तुम्ही देखील स्वतः गोलंदाज संघनायक आहात. परंतु या अस्तित्वाच्या लढतीमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी खरोखरच आपल्यासाठी मात्र एक मोठी लढत असेल. तर टॉस आल्यानंतर आपली फलंदाजी वाट्याला आली आहे आणि फलंदाजी करत असताना किती धावांची मजल माराल. धन्यवाद भाऊ. फलंदाजी करताना कमीत कमी तरी 75 धावा कारण ज्या पद्धतीचा तो संघ आहे आणि ज्या पद्धतीचे निनाद तारेकर फलंदाजी करतात आतापर्यंत त्यांची फलंदाजी पाहता 75+ धावसंख्या या ग्राउंडवर असणं गरजेचं आहे कारण गोलंदाजांसाठी पूरक अशी विकेट नाही आहे परंतु गोलंदाजासाठी अतिशय पूरक विकेट आहे. आणि माझ्या फलंदाजांकडनं जर अपेक्षा केली तर सचिन घरत रघुनाथ माळी एक धावा रुपेश शिंदे राम म्हात्रे हेमंत पालकर मी स्वतः सुहास जिराटकर 6 शंकर मस्कर यासारखे फलंदाज माझ्याकडे आहेत. तर आम्ही कमीत Match कमी finish. किंवा जास्तीत जास्त 100 क्रॉस करण्याचा प्रयत्न करणार नाहीतर 75+ ही धावसंख्या असणं गरजेचं असणार आहे. या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या असेल तर कशा शब्दात देशील. ही संकल्पना ज्या प्रतिष्ठित लोकांनी तुमच्यासारख्या सहकार्यांना घेऊन ही जी आपण संकल्पना निवडली आहे रायगड ग्रामीण 40+ ही अतिशय सुंदर आहे. ह्यानंतर आम्ही खेळू की नाही माहिती नाही पण ह्या क्रीडांगणाला ह्या खेळाला आमचं सहकार्य कायमस्वरूपी असेल. विघ्नहर्ता अलिबाग या संघाचं 100% सहकार्य प्रत्येक वेळेला तुम्हाला मिळेल आणि ही संकल्पना अतिशय सुंदर आहे रायगड 40+ आणि तुमचं खास करून कॉमेंट्रेटर्स अंपायर्स भाऊ आणि आपले बाकीचे जे